मेहनत करताय पण Instagramची रील तुमची जर व्हायरल होत नसेल तर मी तुम्हाला सांगणार की तुम्ही कोणत्या चुका करताय आणि कोणत्या चुका केल्या नको पाहिजे सगळं काही डिटेल्समध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की स्वतः इथे मी माझ्या अकाउंटवर ट्राय केलेत आणि त्यानंतरच मला इथे बूस्ट भेटलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही चुका करत असाल यातील एक जर चूक करत असाल तर ही आत्ताच टाळा. कारण की तुम्हाला सांगतो ही जर मिस्टेक जर झाली तर तुमचं Instagramचं अकाउंट आहे ते लाईफमध्ये कधी सुद्धा इथे ग्रोथ होणार नाही. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो नंबर 1 तर तुम्ही चूक करता की तुमची Instagramची रील तुम्ही आता अपलोड केली. अपलोड केल्यानंतर जर तुम्ही जर सारखं जर बघत असाल तर ते स्टॉप करायचं आहे. कारण की तुमची रील आहे ती सारखी तुम्हाला बघायचं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायची की तुमची Instagramची रील अपलोड केल्यानंतर तुमची जी लिंक असते ती कोणाला सुद्धा येते तुमच्या अकाउंटवरून तुम्ही शेअर करायची नाही. ही दुसरी चूक करायची नाही. तिसरी मेन चूक जी की बरेचसे लोक आता सध्या म्हणत आहेत की हॅशटॅग वापरणं सोडून द्या आणि कीवर्ड वापरा. असं काही सुद्धा करायचं नाही. हॅशटॅग जे काही 10 हॅशटॅग तुम्हाला इथे वापरायचे आहेत. कीवर्ड सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. ह्या 3 जे काही चुका आहेत तुम्ही जर करत असाल तर आत्ताच थांबा. कारण की तुम्हाला पहिली तर गोष्ट सांगतो जर तुम्ही स्वतःहून जर सारखी तुमची रील्स जर तुम्ही बघत असाल तर Instagramला वाटतं की ही जी की रील्स आहे ही Instagramची रील जी की तुम्ही पाहताय ही क्लिक बेट म्हणजे थोडंसं सारखं तेव्हा जर तुम्ही क्लिक करत असाल तर Instagram काय करतं की ती रील आहे ती मोर सजेशनच करत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला सांगतो सारखी तुमची Instagramची रील आहे तुम्ही स्वतः ती पाहायची नाही दुसऱ्या अकाउंटवर तुम्ही पाहू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की मेन गोष्ट तुम्ही जर तुमच्या अकाउंटवरून जर शेअर करत असाल कोणाला सुद्धा तर लगेच ते Instagramला सुद्धा इथे समजतं. त्यामुळे तुमची Instagramची रील आहे ती कोणाला सुद्धा शेअर करायची नाही. तिसरी मेन गोष्ट जी की सांगितली त्यात तुम्हाला बरेचसे लोक म्हणतात Instagramवर सुद्धा सांगतात की हॅशटॅग वापरू नका तिथे कीवर्ड वापरा. हे अजिबात करायचं नाही. हॅशटॅग जे काही असतील 10च वापरायचे कीवर्ड सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला सांगतो की ह्या तुम्ही चुका जर टाळल्यानंतर तुम्हाला काही गोष्टीत सुधारणा करायची. पहिली गोष्ट तर काय करायचं की रिसेंटली समजा तुम्ही 10 व्हिडिओज अपलोड केले. 10 व्हिडिओजमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्या रील्सला आपल्याला चांगले व्ह्यूज आले चांगले सबस्क्राईब भेटलेत त्या रिलेटेडच तुम्हाला व्ह्यूज आहेत त्या रिलेटेड म्हणजे रील्स अपलोड करायचे. कारण की तुम्हाला सांगतो जे की समजा एखाद्या मी समजा कुकिंगचे जे की व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे Instagramवर एक रील आणि त्याला समजा मला 500 फॉलोअर्स भेटलेत तर नेक्स्ट मला त्यात जो टॉपिक वापरला त्या टॉपिकच्या रिलेटेडच रील्स बनवायचे. काय होणार आहे की ते ऑडियन्स एंगेजिंग दावतं आणि त्यानंतर जी काही Instagramला वाटतं की ह्या रील्स ज्यावेळी समजा रील्स अपलोड झाल्यानंतर समजा तुम्हाला 1000-2000 स्टार्टिंगला जर व्ह्यूज आला तर Instagramला काय वाटतं की बाबा ह्या रील्समध्ये काय ना काय आहे त्यामुळे Instagramमध्ये पुश करतं मोर आणि त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज सुद्धा इथे भेटू शकतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सुद्धा Instagramने स्वतः एक फीचर दिलेला आहे जो की ट्रायल. ह्याचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. ट्रायल फीचरचा उपयोग केल्याने काय होतं की तुमची रील्स आहे ती नॉन फॉलोअर्स पर्यंत सजेशन होते आणि तुमच्या Instagramची जी की असेल ग्रोथ आहे ती डबल करण्यास मदत करते आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचा जर कंटेंट चांगला असेल तर चांगली बूस्ट भेटते आणि त्याच्या मदतीतून तुमच्या Instagramचे फॉलोअर्सची सुद्धा ते ग्रोथ होऊ शकते. त्यानंतर लास्टली तुम्हाला इम्पॉर्टंट मी एक गोष्ट सांगतो काय करायची तुमचा व्हिडिओची क्वालिटी बरे एडिटिंग थोडंसं कमी असेल तर क्वालिटी वाढवण्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. कारण की आता सध्या Instagram आहे 2025 सगळे AI वर चालू आणि Instagramमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की क्वालिटी मॅटर करते. आता YouTube असो किंवा कोणते असो क्वालिटी मॅटर करत आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं फोकस करा की आउटडोर व्हिडिओ शूट करायचा किंवा लाईट थोडीशी तुम्ही सेटअप करू शकता. ह्या गोष्टी 3 जर तुम्ही केल्या तर तुम्हाला सांगतो तुमच्या Instagramची रील आहे ती व्हायरल होण्यास कोणी सुद्धा ते थांबवू शकत नाही. आणि मेन एक इम्पॉर्टंट तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे की तुमच्या निच मधला मोठा क्रिएटर जो की असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. रिसेंटली बघायचे त्याने 10 रील्स त्या रिसेंटली चेक करायचे की कोणत्या रील्सला जास्त व्ह्यूज आलेत त्या टॉपिकला तुम्हाला हाय असं कॉपी करून हाय असं अपलोड करायचं आहे. म्हणजे की तुमच्या ह्याच्यात डायरेक्ट कॉपी करायची ना हाय याची रील्स तुम्हाला तयार करून आहे ते अपलोड करायचे आहे. त्याने सुद्धा तुम्हाला जास्त करून आहे ती फायदा होणार आहे आणि तुमच्या रील्सला व्ह्यूज म्हणा सबस्क्राईब सगळे वाढणार आहेत. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या नक्की अप्लाय करा. चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा पद्धतीचे व्हिडिओज मी रेग्युलर अपलोड करत असतो. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.